आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पावसाची। पुढच्या 48 तासांसाठी मुंबई, पुणे, ठाणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईला सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। दरम्यान सध्या मुंबईत पावसाने उघडीप घेतलेली आहे। मुंबईत पाऊस नाहीये। कालपर्यंत जाम असलेले रस्ते आज मोकळे आहेत। कुठेही वाहतूक कोंडी नाहीये। कालच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे सेवा ठप्प झाली होती, मात्र सकाळपासून रेल्वे सेवा सुरळीत आहे। कुठलाही परिणाम झालेला नाहीये। मुंबई ठाण्यात पावसाची सध्या उघडीप आहे, तर रेल्वे सेवा देखील सुरळीत आहे। त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत नाहीयेत। रस्ते वाहतूक सेवा देखील सुरळीत आहे। मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतूक सेवा ही विस्कळीत झाली होती। तासनतास प्रवासी अडकून राहिले होते। रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं। तसेच रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली होती। त्यामुळे आज मात्र पावसाचा कुठलाही विपरीत परिणाम झालेला नसल्यानं रेल्वे सेवा ही सुरळीत आहे। तसेच रस्ते वाहतूक सेवा देखील सुरळीत आहे। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाने सध्या उघडीप दिलेली आहे, मात्र रेड अलर्ट कायम आहे। प्रशासनाच्या वतीनं शाळा आणि कॉलेजेसना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सध्या पावसाची मुंबई आणि ठाण्यामध्ये उघडीप पाहायला मिळते। 3 दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय, ही सकाळची दृश्य आहेत। या ठिकाणी रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतूक सेवा अतिशय सुरळीत सुरू आहे।